ice cream, you scream, we all scream for ice cream. आज आम्ही आईस्क्रीम कसं बनवतात हे बघणार आहोत. कुठे माहितीये का? वरांडाच्या आईस्क्रीम शॉप मध्ये. येस, चलो लेट्स गो. आपण आईस्क्रीम बघायला जाऊया. या आता आपण ना आईस्क्रीम कसं बनतंय ते पाहूया. तर पहिला आपण कुठला फ्लेवर बघतो तर लोटस बिस्कॉफ. तुम्हाला लोटस बिस्कॉफ माहितीये का? तिथे लिहिलेलं तिथे वाचलं. तो लोटस बिस्कॉफ एक बिस्किट आहे, त्याचा त्या फ्लेवरचा आपण आईस्क्रीम बघणार आहे. ठीक आहे, तर आपण आईस्क्रीम कशापासून बनवतो? करेक्ट. सो मिल्क इज अ मेन इन्ग्रेडियंट. सो दुधापासून आपण आईस्क्रीम बनवणार. त्याच्यामध्ये बाकीचे इन्ग्रेडियंट्स जाणार, काही सिक्रेट इन्ग्रेडियंट्स जाणार आणि प्रीमिक्स बनणार. तुम्हाला मी प्रीमिक्स दाखवते पहिला. हे आहे प्रीमिक्स. ओके, हे मिल्क पासून बनलेलं आहे. ह्याच्यामध्ये शुगर, स्टॅबिलायझर असे वेगवेगळे इन्ग्रेडियंट्स ऍड केलेले आहेत आपण. ओके, आता ह्याच्यामध्ये आपण लोटस बिस्कॉफचा फ्लेवर ऍड करणार. हे का लोटस बिस्कॉफ? येस, हे आहे लोटस बिस्कॉफ. हे बिस्किट आहे. यू वांट टू टेस्ट? आवडलं? दिस कॅरमलाइज बिस्किट ऍड कर. आपण ना जी काही प्रोसेस करतो ना आईस्क्रीमची ती सगळी वेट करून करतो. म्हणजे प्रॉपर डेली जेव्हा आईस्क्रीम बनेल ना सेम टेस्ट येईल. तो जेवढं प्रीमिक्स घेतलाय त्याच्यामध्ये वजन करून आपण हे आहे लोटस बिस्कॉफचं स्प्रेड. आवडतं का तुम्हाला स्प्रेड? हो. हा, तर हे आहे लोटस बिस्कॉफचं स्प्रेड. म्हणजे ह्याचं बनवलंय. हा, म्हणजे ह्याच्यापासूनच बिस्किट बनवलं आणि स्प्रेड बनवलं. ओके, तर ह्या रोही दीदीने त्याच्यामध्ये लोटस बिस्कॉफचं स्प्रेड घालून मिक्स केलंय. आता आपलं त्यामुळे लोटस बिस्कॉफ फ्लेवर आईस्क्रीम रेडी होणार आहे. पण किती लोटस बिस्कॉफचं टाकायचं ते कसं? आपली रेसिपी सेट आहे. आता ती सिक्रेट आहे त्यामुळे मी तुम्हाला नाही सांगणार. पण प्रीमिक्स मध्ये किती घालायचं ना हे ताईला मी शिकवून ठेवलंय की तेवढंच ऍड करायचं. त्याचे असे छोटे छोटे तुकडे तुकडे टाइप का दिसतंय? लम्स फॉर्मेशन म्हणतात. ते कशामुळे झाला तर टेम्परेचर डिफरन्स आहे. आपलं प्रीमिक्स आहे ते थंड आहे ना खूप, आपण फ्रीज मधनं काढलं, आणि स्प्रेड जे आहे ते नॉर्मल टेम्परेचरला आहे. त्यामुळे टेम्परेचर डिफरन्समुळे त्याच्यामध्ये लम्स फॉर्मेशन आहे. पण जेव्हा आपण आईस्क्रीमच्या चर्नर मध्ये ऍड करू ना त्याचे लम्स जे फॉर्म झाले ते सगळे डिझॉल्व्ह होऊन जाईल, कारण त्याच्यामध्ये ते चर्न होणार. जसं मिक्सर मध्ये होतं ना सिमिलर प्रोसेस. तुम्हाला मी चर्निंग प्रोसेस पण दाखवेल. ओके, चलो आता हे आपण ह्याच्यामध्ये डम्प करतो. ठीक आहे, इकडे या, कमी इकडून असं ओपन होतं आणि ह्याच्यामध्ये आपण डम्प करतो. काय होतं याच्यात? हा आहे चर्नर, आईस्क्रीम चर्नर. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये आपलं आईस्क्रीम बनण्याचा मशीन म्हणू शकतो आपण ह्याला, किंवा ठीक आहे ह्याच्यामध्ये आपण प्रीमिक्स डम्प केला, हा चर्न होणार. ह्याला बटन आहे, स्विच आहे ह्याच्यामध्ये. हा बघायचं, दिसला चर्निंग चालू झालं. हो, ते व्हिप केल्यासारखं दिसतंय. बीटिंग होत आहे. करेक्ट, बीटिंग होत आहे. ओके, हे बघ इकडे मी तुम्हाला दाखवते. ह्याच्यामध्ये हे जस्ट बीटिंग आहे. अजून एकदा फिरवलं ना की कूलर पण चालू होतो, म्हणजे थंड. करेक्ट. हा, आणि परत मी फिरवलं ना तर बीटिंग प्लस कूलिंग दोन्ही चालू झालं. मग आता इथे बघा टेम्परेचर किती आहे, 5 डिग्री सेल्सिअस आहे. आणि जेव्हा आईस्क्रीम बनेल ना तेव्हा इथं -10 येणार आहे. आता 5 आहे ना ते -10 -12 पर्यंत होईल. म्हणजे आईस्क्रीम तुमचं रेडी झालं. तर आता ताईने तिथे टायमर लावलाय. त्या टायमिंग मध्ये हे आईस्क्रीम त्यांचं रेडी होईल. ओके, आता आपण ह्याच्यामध्ये प्रीमिक्स घातलंय. प्रीमिक्स मध्ये ऍड केलेलं लोटस बिस्कॉफचं स्प्रेड आहे. आता आपण आईस्क्रीम बाहेर कसं येतं बघूया. आता त्याच्यातनं ते पडतं. हा, आईस्क्रीम पडतं. ओ वाव.
भारी दिसतंय. पण आम्ही जेव्हा तिकडे बघितले तेव्हा ते छोटे छोटे चंक्स होते. त्यामुळे येस आता करेक्ट. हे chunks बघा आहेत. आता चंक्स त्याच्यामध्ये आपण ऍड करतोय. स्वतः पण हे वजन करून घेतो आणि त्यामध्ये चंक्स पण आहेत ना ते वजन करून ऍड करतो. सो आपली रेसिपी प्रत्येक वेळी कॉन्स्टंट राहील, चेंज नाही होणार. तुम्ही प्रत्येक वेळी आईस्क्रीम खाताना तुम्हाला तेवढेच त्याच्यामध्ये चंक्स येतील. आले का चंक्स? हा. ते हळूहळू मुशी मुशी होतं का? येस, मुशी थोडेसे ते सॉफ्ट होतील आणि प्लस आपण जेव्हा ब्लास्ट फ्रीजरला ऍड करू ना हा. तेव्हा ते हार्ड होतील. ओके. आता ते मिक्सिंग होईल प्रॉपर. आता आपण आईस्क्रीम काढलं, त्यात आपलं इन्ग्रेडियंट्स मिक्स केले. आता आपण काय करणार? हार्डनिंग करणार, फ्रीज फ्रीज करणार. करेक्ट. सो आपण त्याच्यात करणार तो ब्लास्ट फ्रीजर. त्याला काय म्हणायचं? ब्लास्ट फ्रीजर काय म्हणणार? खूप गार असतं. येस. तर टेम्परेचर हे बिलो -30 असणार आहे. सो चला मी तुम्हाला ब्लास्ट फ्रीजर दाखवू कसा ठेवणार आहे आपण. या, हा आहे आपला ब्लास्ट फ्रीजर. ठीक आहे, ठीक आहे. मी आता ओपन करते. हा, कसा वाटतंय सांगा मला. कसं आहे? किती गार आहे, एकदम धुकासारखंच झालंय. खूप गार आहे, एकदम असं झालं. हे आपण ठेवलंय. हे लोटस बिस्कॉफचं आहे. आपण असं त्याला इथे नाव लिहिलंय बघा, हा. लोटस बिस्कॉफ. Vanilla. डेट आहे आणि बॅच नंबर आहे. सो आपल्याला कधी कुठलं आईस्क्रीम बनवलंय हे कळतं त्याच्यावर. हे vanilla आहे. हे व्हॅनिला आहे, शुगर फ्री व्हॅनिला. ठीक आहे, सगळीकडे नाव लिहिलंय, बॅच नंबर लिहिलाय, आणि डेट date लिहिलंय. लिहिलंय. हे काय आहे? इकडे सांगते, एकच मिनिट. आपण आईस्क्रीम बनवतो ना, त्या आईस्क्रीम मधली एक छोटीशी बॅच आपण वाटीत काढून ठेवतो. ती बॅच आपल्याकडे वरती लॅब आहे. त्या लॅब मध्ये आपण टेस्ट करतो की त्याच्यामध्ये प्रोटीन, फॅट, मॉइश्चर ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आल्यात का. त्या ओके असेल तरच आपण शॉप मध्ये विकायला देतो. सो सगळं टेस्टिंग करून चेक पॉइंट करून मग शॉप मध्ये. सो कस्टमरना जे आपण आईस्क्रीम देतो ते फ्रेश, हेल्दी आणि गुड क्वालिटीचं देतो. आता ह्याच्यामध्ये आपण एक 5 तास आपलं आईस्क्रीम ठेवणार, 4 ते 5 तास. मग ते हार्ड होणार आणि मग त्यानंतर ना आपण कुठे स्टोअर करणार आहे? स्टोअर मध्ये नाही, कोल्ड रूमला. सो आपण आता बघणार आहोत कोल्ड रूम. ओके, जिथं आपण आईस्क्रीम स्टोअर करून ठेवतो. मग तिथे आईस्क्रीम कोल्ड रूमला स्टोअर झालंय की जशी रिक्वायरमेंट असेल तसं आपण ते शॉपला घेऊन येतो. ओके, आईस्क्रीम टेस्ट करायचंय फ्रेश वाला तुम्हाला दे. छान आहे. छान बनवलंय का? हो, हे जास्त स्मूथ आहे. हे मला आवडलं. ह्या ताईंना सांगा छान झालंय म्हणून. त्यांनी बनवलंय ना. छान झालंय, खूप छान. यम्मी. त्याच्यामध्ये मध्ये चंक्स येतात. ते चंक्स छान लागतात. थँक्यू. तुम्हाला हवंय? दिस इज द फ्रेशेस्ट आईस्क्रीम एव्हर. हे डबे त्या ब्लास्ट फ्रीझर मध्ये Correct. टाकायचे. आपण जसं मोठ्या कंटेनर मध्ये फील केलं ना तसं आपल्याला जेव्हा फॅमिली पॅक्स बनवायचे असतील ते आपण त्या डब्यांमध्ये भरणार, सील करणार आणि परत ग्लास फ्रीजरला टाकणार. हे भलं मोठं पातेलं काय कशाचं खेळ? ह्याला आपण ना खवा केटल म्हणतो. ह्याच्यामध्ये आपण दूध घालणार. ते गरम करण्यासाठी आपल्याकडे छोटा असतो, आपली इंडस्ट्रीत आपल्याकडे मोठं पातेलं आहे. ओके, आपण दूध घालणार, बाकीचे इन्ग्रेडियंट्स घालणार आईस्क्रीम बनण्यासाठीचे आणि ह्यामध्ये गरम करणार. ओके, गरम करून परत ते हे बघ, हे मशिनरी आहे ना, ही याला अशी कनेक्टेड आहे. इथे ना आपलं टेम्परेचर दिसतं.
किती टेम्परेचर आहे, काय आहे वगैरे. ओके, ओके. पण हे आमचं गोल गोल असं सेकतंय. कारण खाली गॅस चालू आहे आणि ते एजिटेट म्हणजे त्याला चर्निंग होत आहे, त्याच्यामुळे खाली लागणार नाही, कंटिन्युअस स्टर होत आहे. आपण घरी कसं करतो, पातेल्यामध्ये हलवतो हाताने त्याला, तो खाली दूध किंवा आपलं जे प्रीमिक्स आहे ना ते चिकटणार नाही, खाली लागणार नाही. ठीक आहे. तो ह्याच्यामध्ये आपलं प्रीमिक्सचं इन्ग्रेडियंट मिक्सिंग झालं ना, आपण ही पाईपलाईन आहे ना, इकडे या, ही पाईप आहे ना, ही आपण त्याला कनेक्ट करणार. कशी कनेक्ट करणार, हे बघ, हे नोझल आहे, त्याला पण सेम तसं नोझल आहे. ओके, तर ही पाईप आपण ह्याला कनेक्ट करणार. ओके, तर प्रीमिक्स जे आपल्या ह्यात बनलंय ते आपण ह्या मशीन मध्ये देणार आहे. तर हे मशीनला काय म्हणतात, होमोजिनायझर. होमोजिनायझर म्हणजे काय, तुमचे जे इन्ग्रेडियंट मिक्स केले दुधात ते मिक्स करणार आहे, ते त्याच्यामध्ये ते ब्लेंड करणार आहे. हेच गोल गोल फिरतंय त्याच्याच नाही त्यात मिक्स होतं, पण दूध हे पाण्यासारखं नाहीये ना, दुधाचं थिकनेस, दुधाचं सगळं वेगळं आहे, डेन्सिटी वेगळी आहे, त्यामध्ये बाकीचे इन्ग्रेडियंट पटकन मिक्स होत नाही. सो आपल्याला आईस्क्रीम कसं स्मूथ पाहिजे, तर त्यामध्ये सगळे इन्ग्रेडियंट खूप छान मिक्स झालं पाहिजे. तर आपण त्या पाईप थ्रू ह्या मशीन मध्ये सोडणार आहे. ह्या मशीनला आपण होमोजिनायझर म्हणणार आहे. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये सगळं होमोजिनाइज दॅट इज मिक्स होणार आहे प्रॉपर. ठीक आहे, आणि ह्याच्यामध्ये आपण प्रेशर देणार आहे 250, म्हणजे 2500 RPM एवढं प्रेशर देणार आहे आपण. ठीक आहे, तर ह्याच्यानं आपण प्रेशर ऍडजस्ट करतो. इथे प्रेशर दिसतं आपल्याला, त्या नंबर्स आहेत ना, इथं प्रेशर दिसतं आणि इथं प्रेशर ऍडजस्ट करून ह्यातून प्रीमिक्स जे आहे ना ते आपण त्यात जाणार आहे. त्याला आपण म्हणणार आहे एजिंग बॅट. ते दिसणार नाहीये आपल्याला, ते 3 पाईप्स जे काय आहे ते कशासाठी आहे, ते मिक्सिंग करण्यासाठी, ते प्रेशर बिल्ड करतात. ओके ओके, तर ह्या पाईप थ्रू इकडे आत जाणार. आपल्याला आत प्रीमिक्स कुठेच दिसणार नाही, इथून डायरेक्ट आपल्याला प्रीमिक्स त्यामध्ये दिसणार आहे. ते पाईप थ्रू जाणार आणि हे जे मिडल आहे ना, हे वाला, त्याला आपण काय म्हणणार आहे, तर कूलिंग. इथे कूलिंग होणार आहे. ठीक आहे, तर इथे जेव्हा आपलं प्रीमिक्स असेल तेव्हा त्याचं टेम्परेचर असणार आहे 65 डिग्री सेल्सिअस, आणि जेव्हा तिथे जाणार आहे तेव्हा त्याचं टेम्परेचर असणार आहे 25 डिग्री सेल्सिअस. एवढं काय होतं, येस मी दाखवते. हे चिलिंग आहे, चिलर आहे आपला. ह्याच्यामधून जो टेम्परेचर आपलं चेंज होणार आहे ना, ते चिलर मुळे होणार, त्याचं कूलिंग होणार. 65 चा 25 होणार. ठीक आहे, तर इथून चिलर मधून इकडे जाईल. या ह्याला म्हणणार आहे आपण एजिंग वॅट. ओके, तुम्हाला तर दिसतंय, हो दुधाचा वास येतोय. हा ठीक आहे, इथे हात लाव, हळू, हा हळूहळू. हो थंड आहे, थंड आहे ना. हा, सो इकडे नॉब आहे छोटासा, तिथून प्रीमिक्स खाली पडणार आहे. जेव्हा त्या होमोजिनायझर मधून या पाईप थ्रू इथे येणार ना, तेव्हा इथे प्रीमिक्स पडेल. ओके, आणि इथे थंड होणार. इथे आपल्याला टेम्परेचर जो प्रोडक्ट येतो, मी किती येतं म्हणलं, 25 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर येणार. तर त्याचा टेम्परेचर आपल्याला इथे डिस्प्ले होणार आहे. आणि इथे आपण टेम्परेचर सेट केलंय की मला 2 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर त्या प्रोडक्टचं करायचं. 25 to 2 डिग्री सेल्सिअस होण्यासाठी आपण ह्यात ठेवतो, एजिंग करतो त्याचं, आणि ते कंटिन्यू चर्न होत राहतं. तो परत मिक्सिंग प्रॉपर होईल त्यासाठी. आणि हे थंड असतं त्यामुळे ते शेल्फ लाईफ पण राहतं, ते खराब नाही होणार, कारण दुधाचं आहे ना, त्यामुळे ते खराब पण नाही होत. आणि मग त्यानंतर इथून आपण प्रीमिक्स आपलं घेतो आणि आईस्क्रीम बनवतो. जे मगाशी आपण ते ताईनं घेतलं होतं ना, ते ह्या इथून घेतलं आणि मग आईस्क्रीम बनवतो. ओके, कळालं? हो चलो लेट्स गो, आपण आता कोल्ड रूम बघूयात. ओके, ओके. तिथे टेम्परेचर डिस्प्ले होतं. आपल्याकडे 2 रूम्स आहेत. एकाचं टेम्परेचर 5 डिग्री सेल्सिअस आहे, दुसऱ्याचं काय आहे, -20. करेक्ट. तर दुसऱ्याचं -20. -20 मध्ये आपण काय ठेवणार, करेक्ट. आपण -18 वर पण जाणार आहे. चलो तिकडे गार, तिकडे असेल.
ठीक आहे, इथे आपण काय स्टोअर केलंय? चीज केलंय, कर्ड केलंय, ठीक आहे, काही ड्रायफ्रुट्स अंजीर आहेत, आहे. ओके, पनीर केलंय स्टोअर आपलं, मशरूम्स आहेत. येस, मशरूम्स आहेत. ठीक आहे, चलो. आणि आपण आता -18 ला जाऊ. माझी बोट घारटली. हे -18चं आहे. आणि इथे आपण जे कंटेनर्स मध्ये आईस्क्रीम स्टोअर केलंय ना, ते इथे स्टोअर करतो आपण. ओके, बाहेर छान वाटतंय का? बाहेर जायचं? कसं वाटतंय? मजा येतेय? थंडी असते, थंडी मज्जा येते. चलो बस. बस. आता आपण आईस्क्रीम खायला जाऊयात. फायनल परत एकदा. ठीक आहे, आता आपण प्रोडक्शन बघितलं, स्टोरेज बघितला. आता आपण शॉप मध्ये आलो, जिथे आपण ऍक्च्युअल आईस्क्रीम विकतो आपला. ठीक आहे, तर तुम्हाला कोणतं आईस्क्रीम खायचंय? मी चॉकलेट मडपाय, तिरामिसू, चोको चिप्स आणि लोटस बिस्कॉफची टेस्ट सगळं आईस्क्रीम होणार. टेस्ट घेणार आहे. ओके, डन. मी चॉकलेट बिस्कॉफ सोडून आता हा दादा आपल्याला टेस्ट देणार आहे. ओके, तर त्यांनी जे जे आईस्क्रीम सांगितले त्याची टेस्ट द्या. चॉकलेट ठीक आहे, आपण पहिला टेस्ट देतो कस्टमरना, आणि मग कस्टमरला जे आईस्क्रीम आवडेल ते आपण त्यांना सर्व करतो. थँक्यू रवीना ताई, तू आम्हाला दाखवलंस की आईस्क्रीम कसं बनतं. वेलकम. खूप यम्मी असं आईस्क्रीम. तू पण खाणार आहेस ना? येस, थँक्यू. येस. काय मग, कसा वाटला आजचा एपिसोड? आवडला ना? मुलांचं कुतूहल, त्यांची क्युरिओसिटी प्रचंड असते. हे कसं तयार होतं, ते कसं तयार होतं, हे काय, ते काय, यासाठीच टायनी टॉक्स ही खास सिरीज आम्ही घेऊन आलो आहोत, ज्यामध्ये आपण मुलांच्या नजरेतून हे सगळं जग बघणार आहोत. तुमच्याकडे पण मुलांचे असे काही प्रश्न असतील किंवा काही ठिकाणं तुम्हाला माहिती असतील जी आपण मुलांना दाखवू शकतो. मे बी एखादी फॅक्टरी असू शकेल, एखादा ब्रँड असू शकेल, किंवा एखादी छोटीशी जागा असू शकेल, तर आम्हाला या खाली दिलेल्या ईमेल ID वर जरूर संपर्क साधा. मुलांना मुलांच्या नजरेतून इंटरेस्टिंग पद्धतीने ते दाखवण्याचा आपण नक्की प्रयत्न करू. आमचा हा व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त मुलांपर्यंत सुद्धा तो पोचवा, कारण हा चांगला स्क्रीन टाईम आहे. याच्यातनं मुलं काहीतरी शिकणारच आहे. धन्यवाद.